नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की जे काही टॉप 10 कॉलेजेस आहे तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज, सगळ्यात पहिले जर आपण डिस्ट्रिक्ट घेतलेलं आहे पुण्याचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्यामधले टॉप 10 कॉलेजेस, त्यामध्ये आपण बघणार की कट ऑफ किती असणार कॉलेजेसचा, त्यानंतर फी स्ट्रक्चर किती असणार आहे, त्यानंतर हॉस्टेलची सुविधा आहे का त्या कॉलेजेसमध्ये, आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया आता व्हिडिओसाठी। तर सर्वात प्रथम या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की तुमच्यासाठी आपण पोस्टर तयार केलं आहे, त्यामध्ये कॉलेजेस टॉप 10 कॉलेजेस पॉलिटेक्निक डिप्लोमा कॉलेजेस इन 2026 साठी। तर कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर किती असणार ते सविस्तर आता पहिले बघून घेऊ। त्यामध्ये सर्वात पहिले नंबरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, बरोबर। त्यामध्ये ब्रांचेस कोणते असणार आहे बघून घ्या। ब्रांचेस भरपूर असतात, पण तुम्हाला जे मोस्ट तर पॉप्युलर ब्रांच मध्ये जर बघितलं तर कम्प्युटर आयटी आणि ENTC साठी जर बघितलं, एक्सपेक्टेड मार्क्स किती असू शकते कट ऑफ तुमच्या कॅटेगरी वाईज तर नाही सांगू शकत, पण डायरेक्ट जे काही ते सांगू शकतो की 93 ते 96% तरी तुम्हाला असायला हवे। 10वी मध्ये 93 ते 96% तुम्हाला असायला हवे या गव्हर्नमेंट कॉलेजेस सगळे। आणि अप्रॉक्सिमेटली फी स्ट्रक्चर जर बघितलं 8,000 ते 12,000 पर इयर फीस असणार आहे। मुलींना तर एज्युकेशन फ्री आहे, पण मुलांचं काय तर मुलांसाठी 8,000 ते 12,000 तुम्हाला पर इयर फीज असणार आहे कॅटेगरी वाईज। त्यानंतर आता सेकंड नंबरचं जर कॉलेज बघितलं आपण, कॉसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर त्यासाठी जे काही पॉप्युलर ब्रांच आहे त्यासाठी जर बघितलं कॅम्प्युटर आणि मेकॅनिकल साठी जर बघितलं तर 88 ते 93% तुम्हाला असायला हवे या कॉलेजेससाठी। आणि हे कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे, तर या कॉलेजचा फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता 70,000 ते 90,000 पर इयर तुम्हाला फीस असू शकते। तर पर इयर जर असली तर याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला जे काही ओबीसी कॅटेगरी जर असेल तर 50% फीस भरावी लागते, 70 जर असेल तर तुम्हाला माहिती आता त्याचे हाफ आपल्याला भरावं लागेल, बरोबर। त्यानंतर आता जर आपण बघितलं थर्ड नंबरचं कॉलेज, ते कॉलेज असणार आहे AISSMS पॉलिटेक्निक कॉलेज, बरोबर। त्या कॉलेजचं जी काही पॉप्युलर ब्रांच आहे कम्प्युटर आणि IT त्यासाठी 85 ते 91% तुम्हाला असायला हवे 10वी मध्ये। त्यानंतर 85 ते 1 लाखच्या दरम्यान तुमचा पर इयर फी स्ट्रक्चर असणार आहे, त्यामध्ये सुद्धा कॅटेगरी वाईज जे काही बेनिफिट आहे ते मिळू शकतात, बरोबर। त्यानंतर आता जे काही फोर्थ नंबरचं कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, बरोबर। पिंपरी चिंचवडचं कॉलेज असणार आहे कम्प्युटर AI ब्रांच, बरोबर। त्यानंतर 84 ते 90% तुम्हाला असायला हवे। त्यानंतर 75 ते 95,000 तुम्हाला पर इयर फीज असणार आहे। आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा कॅटेगरी वाईज आपण जे काही 50% किंवा 10% असेल ते व्हॅरी करत जाते। त्यानंतर आता फिफ्थ नंबरचं जर बघितलं TSPM भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक कॉलेज, त्यानंतर कम्प्युटर आणि AIDS साठी जर तुम्ही अप्लाय केलं तर 82 ते 89% तुम्हाला असायला हवी 10वीला। त्यानंतर 65 ते 85,000 तुम्हाला पर इयर फीज असणार आहे। आता त्यानंतर MIT कॉलेज साठी जर बघितलं आपण, पुण्यातलं टॉप मोस्ट कॉलेज आहे MIT साठी जर आपण बघितलं तर MIT साठी जे काही पुण्याचं कॉलेज आहे MIT, त्यासाठी कम्प्युटर आणि सिव्हिल ब्रांच साठी जर बघितलं 80 ते 88% तुम्हाला इथं असायला हवे आणि 90,000 प्लस तुमची जी काही फीज असू शकते या कॉलेजेससाठी पर इयर। आणि त्यानंतर 7 नंबरचं जे कॉलेज आहे सगळ्यात मोस्ट डिमांडिंग कॉलेज, डीम्ड युनिव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो, जे काही डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कॉलेज आहे AIDS आणि कम्प्युटर साठी जर बघितलं तर 78 ते 87% तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। आणि याच्यामध्ये फीज जे स्ट्रक्चर असणार आहे 80,000 ते 1 लाखाच्या दरम्यान तुमचं पॉलिटेक्निकची फीज असणार आहे, बरोबर। त्यानंतर आता सिंहगड कॅम्पस जर बघितलं आपण, सिंहगड पॉलिटेक्निक कॅम्पस साठी मेकॅनिकल आणि IT साठी कमीत कमी 72 ते 84% आपल्याला असायला हवे 10वीला। त्यानंतर 70 ते 90,000 रुपये आपल्याला पर इयर फीज असणार आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर सिद्धांत पॉलिटेक्निक कॉलेज जर बघितलं तर कम्प्युटर आणि सिव्हिल मध्ये कमीत कमी 75 ते 85% आपल्याला असायला हवे। त्यानंतर 60,000 ते 80,000 आपल्याला पर इयर फीज असणार आहे। त्यानंतर त्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे, त्रिनिटी साठी सिव्हिल आणि कम्प्युटर ब्रांच साठी 68 ते 80% आपल्याला असायला हवे आणि 55 ते 75,000 आपली पर इयर फीज असणार आहे या ठिकाणी। तुम्हाला तर सविस्तर टॉप 10 कॉलेजेस तुम्हाला समजलेच असतील, जर नसेल समजले तर कमेंट करून आणि जे काही तुमचं क्वेश्चन असेल, जर तुम्हाला या गोष्टी कळाल्या नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, जे काही आमची टीम आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल समजून सांगेल। त्यानंतर हायेस्ट डिमांड ब्रांचेस इन 2026 साठी
तर कम्प्युटर ब्रांच आहे, IT आहे, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स आहे, त्यानंतर ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे राऊंड 1 साठी कमीत कमी कट ऑफ किती असणार ते बघून घ्या. कट ऑफ तुमचा कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी जर बघितला आपण 95% असायला हवे तुम्हाला. IT साठी 93.8 असायला हवे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन साठी 95% असायला हवे. त्यानंतर बेस्ट कॉलेज कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण, बेस्ट कॉलेज कॅटेगरी वाईज AI आणि त्या ब्रांचेस साठी जर बघितलं तर पुण्यामधले कॉलेजेस एकदम बेस्ट असणार. त्याचे प्लेसमेंट सुद्धा तुम्हाला मिळेल. ज्यावेळेस तुमचं डिग्री कंप्लीट होईल तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा मिळणार आहे याच्यामध्ये. आणि आता आपण बोलूयात की हॉस्टेलची सुविधा आहे का सर आम्हाला याच्यामध्ये. तर हे जे टॉप 10 कॉलेजेस आहे यामध्ये हॉस्टेलची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जर त्याची फी स्ट्रक्चर जर बघायचं असेल, कमीत कमी तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला जर अलॉटमेंट आली तर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी कमीत कमी 10 ते 15,000 रुपये तुम्हाला हॉस्टेलची आणि मेसची जी काही पर इयर फीज राहणार आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसकडे जर गेले, प्रायव्हेट ज्याला सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो आपण, किंवा डीम कॉलेजकडे जर गेले तर तुम्हाला 50 ते 1 लाखाच्या दरम्यान पर इयर फीज असणार आहे हॉस्टेल मेससाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून याच्यामध्ये जर काही क्वायरी असेल तुमची किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आमची टीम तुम्हाला विदिन हॉर मध्ये जे काही कॉन्टॅक्ट करून किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन तुम्हाला कळवेल की काय तुमचं म्हणजे हॉस्टेलची सुविधा वगैरे संपूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला देईल. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे पुण्याचं जे काही टॉप 10 कॉलेजेस आहे त्यामधलं फी स्ट्रक्चर प्लस त्याचबरोबर पर्सेंटाइल वाईज किती मार्कवर आपल्याला अलॉटमेंट मिळू शकते हे तुम्हाला कळायचं असेल. बरोबर. जर तुम्हाला GSPM जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे पुण्यामधले, भारतीय विद्यापीठ असेल, DY पाटील असेल, PCP असेल, बरेचसे जे काही कॉलेज असेल, VIT असेल, जर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल, कॅप थ्रू जायचं नसेल तर तुम्ही आपल्या नंबरवरती नक्की संपर्क करू शकता. मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण सीट अवेलेबल करून देऊ तुमच्यासाठी कमीत कमी फीज मध्ये. मला जर या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन करायचं असेल, पेड काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून ऍडमिनला तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तुम्हाला सविस्तर जी काही माहिती इथे प्रोव्हाइड केली जाईल आणि कॅपराउंड 1 पासून तर 4 राऊंड पर्यंत तुमचं अलॉटमेंट हे पक्क आपल्या टीम कडून केले जाईल. भेटूया अशाच नेक्स्ट डिस्ट्रिक्टच्या टॉप 10 कॉलेजेस सोबत. तोपर्यंत धन्यवाद.